तर मित्रांनो, कोरडवाहू ओपन केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडचा बार दिसत आहे, तो आपला टूलबार. आणि या टूलबारमधलं जे 7 नंबरचं ऑप्शन आहे, ते आहे रेक्टँगल टूल. आणि याची शॉर्टकट की आहे F6. F6 प्रेस करून पण तुम्ही रेक्टँगल टूल यूज करू शकता. आता रेक्टँगल टूल हा कोरडवाहूमधला एक इम्पॉर्टंट टूल आहे. याचा वापर करून तुम्ही स्क्वेअर, रेक्टँगल्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स तयार करू शकता. तर इथे मी क्लिक करून याला सिलेक्ट करतो. आपण अशा प्रकारे रेक्टँगल ड्रॉ करू शकतो. आणि जर तुम्हाला एक परफेक्ट रेक्टँगल ड्रॉ करायचा असेल, तर काय करायचं, कंट्रोल प्रेस करायचं. आणि अशा प्रकारे आपण एका सेम व्रीथ आणि सेम हाईटमध्ये, इथे तुम्हाला त्याची व्रीथ दिसते आणि एक खालची हाईट, म्हणजे याची जी हाईट आणि व्रीथ आहे ती पूर्ण सेम आहे. तर अशा प्रकारे आपण कंट्रोल प्रेस करून एका सेम व्रीथमध्ये आणि हाईटमध्ये शेप ड्रॉ करू शकतो. आणि असा फ्री हँड, ज्याची जी व्रीथ आणि हाईट ती वेगवेगळी राहील, हे ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जर याच रेक्टँगलला आपल्याला रिसाईज करायचं असलं, म्हणजे याची जर साईज कमी करायची असली, तर आपण मॅन्युअली अशी करू शकतो. आणि जर तुम्हाला परफेक्ट करायची असेल, तर काय करायचं, शिफ्ट प्रेस करायचं आणि अशा प्रकारे सेंटरपासून प्रॉपर त्याची साईज कमी होईल. आणि त्याचबरोबर याचा आपल्याला डुप्लिकेट पण करता येते, म्हणजे एक फ्रेम तयार करता येते. आता एक रेक्टँगल आहे, मी जर शिफ्ट प्रेस केलं, अशा प्रकारे खाली ड्रॅग केलं आणि माऊसला राईट क्लिक केलं, तर अशा प्रकारे इथे फ्रेम तयार झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो, आता समजा काय करायचं आहे मला, मी रेक्टँगल टूल सिलेक्ट केला आणि या मला पेजला बॉर्डर द्यायची आहे. तर आपण ॲज अ बिगिनर लेअर काय करू, तशा प्रकारे आपण ड्रॅग करून याला बॉर्डर देऊ आणि याची ब्रीथ अशी वाढवू. तर पण याकरिता मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. काय करायचं, यावरती रेक्टँगलवरती डबल टॅप क्लिक करायचा. डबल क्लिक केलं तर यावरती ऑटोमॅटिक एक अशी पेजची बॉर्डर येऊन जाईल. आणि यामध्ये तुम्ही डायरेक्ट कोणताही असा कलर फिल करू शकता, किंवा जी आउटलाईन ज्या कलरची त्याची तुम्ही देऊ शकता. आणि इथून बाकी जी ब्रीथ वगैरे अशी वाढवू शकता. त्याचबरोबर आपण परत इथे एक रेक्टँगल टूलला सिलेक्ट करून अशा प्रकारे एक रेक्टँगल ड्रॉ करू. आणि हे तुम्हाला हँडल्स माहीत आहे, की आपण याच्या सहाय्याने असे याला रिसाईज, याची साईज अशी वाढवू शकतो. आणि यावरती अजून एक वेळा तुम्ही टाईप केला तर तुम्हाला दिसेल हा ओरिजिनचा, म्हणजे हा सेंटर पॉईंट. हा सेंटर पॉईंट जेव्हा आपण हे अँगल म्हणजे यानं जेव्हा रोटेशन करतो, आपण याला रोटेट करतो, तर जो हा सेंटर पॉईंट आहे तिथून रोटेट होतो. आणि जेव्हा तुम्ही हा सेंटर पॉईंट, हा अँकर पॉईंट जेव्हा तुम्ही या साईडने आणता किंवा कोणत्याही साईडने नेता, तेव्हा तो आपला सेंटर पॉईंट बनतो. आणि तुम्ही याला तशा प्रकारे, एक मिनिट, याची मी थोडी साईज लहान करतो. आणि याची साईज लहान केल्यानंतर याला आपण थोडं ॲडजस्ट करू. आणि त्यानंतर काय करू, परत एक वेळा टॅप करतो आणि मी इथं सेंटर पॉईंट याचा इथे आणला. आणि त्यानंतर अशा प्रकारे इथून याला रोटेट केलं. रोटेट केल्यानंतर मी काय केलं, अशा प्रकारे रोटेट केलं आणि याला माऊसला राईट क्लिक करून सोडून दिलं. आता राईट क्लिक करून सोडून दिल्यानंतर मी जर कंट्रोल आर केलं, तर अशा प्रकारे तिथूनच ती रिपीट होईल. आणि जर आपण समजा मी डिलीट करतो आणि परत रेक्टँगल घेतला, रेक्टँगल घेतल्यानंतर आता मी यावरती परत एवढा टाईप केला, त्याकरिता पिक टूल सिलेक्ट केला, टॅप केला. आणि जर हा तुम्ही असा घेतला, तर हा त्या सेंटर पॉईंट होऊन जाईल. आणि तुम्ही अशा प्रकारे याला रोटेट करू शकता. त्यानंतर कंट्रोलला अशा प्रकारे इथे एक डिझाईन तयार होईल. तर आय होप हे तुम्हाला मी जे एवढं सांगितलं तेवढं समजलं असेल. त्यानंतर काही रेक्टँगल टूलच्या रिलेटेड काही प्रॉपर्टी टूलबारमधील ऑप्शन पाहू. तर मी अगोदर किती रेक्टँगल ड्रॉ करतो. सर्वात अगोदर ऑप्शन दिसते आपल्याला ऑब्जेक्ट ओरिजिन. ऑब्जेक्ट ओरिजिनचा वापर कसा होतो ते मी तुम्हाला सांगतो. आता इथे तुम्हाला असे काही हे पॉईंट दिसत असतील. जेव्हा तुम्ही यावरती क्लिक करता, तेव्हा यावरती असा व्हाईट कलरचा पॉईंट होतो. तर आपण याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल म्हणजे, आता मी काय करतो, इथून 2 गाईडलाईन ड्रॉ करतो अशा प्रकारे. आता इथे गाईडलाईन येत नाही आहे. काय येत नाही, कधी कधी आपल्याच्यानं काय होते, इथे ऑप्शन दिलेलं राहते, शो गाईडलाईन. जेव्हा आपण यावरती क्लिक करतो तेव्हा ते ॲक्टिव्ह होते, तेव्हाच आपल्याला गाईडलाईन दिसतात. आणि यावरती तुम्ही जर क्लिक केलं वापस, तर हे अनॲक्टिव्ह होते, म्हणजे ते गाईडलाईन्स दिसणार नाही, शो होतात आणि हाईड होतात. आणि त्याचबरोबर हे जे तुम्हाला रुलर दिसत आहे, हे यावरती ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केलं, तर याला आपल्याला हाईड करता येते, शो करता येते. त्यानंतर आपण काय करत होतो, आपण त्याला शो केला आणि अशा प्रकारे 2 गाईडलाईन ड्रॉ केल्या. त्यानंतर आपण इथून रेक्टँगल टूल सिलेक्ट करू आणि 2 रेक्टँगल असे ड्रॉ करू. याला काय करू, कंट्रोल डी करून डुप्लिकेट करू. जेव्हा
मी वरचे जे शेप आहे म्हणजे रेक्टँगल आहे त्याची जेव्हा मी इथून साईज चेंज करतो, समजा मी याची जी व्रीथ आहे ते व्रीथचं ऑप्शन आहे, त्याची मी व्रीथ 3 ठेवली आणि एंटर केलं, तेव्हा तुम्हाला दिसू शकते की ही व्रीथ आहे ती कोणत्याही साईडने अशी म्हणजे वाढलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही यावरती व्रीथ वाढवता तेव्हा तुम्हाला एक स्पेसिफिक चेंजेस दिसेल. तर त्याकरिता काय करावं लागेल आपल्याला, कंट्रोल झेड करतो, अगोदर याला जो ओरिजिनल एक हा शेप आहे आणि यावरती आपण काही तो ऑब्जेक्ट ओरिजिन ऑप्शन वापरून पाहणार आहे. तर अगोदर याला काय करू आपण, जो ऑब्जेक्ट ओरिजिनचा ऑप्शन आहे ना हे इथे सेंटरवरती ठेवू, म्हणजे यावरती कोणते चेंजेस होतील नाही. जेव्हा आपण इथे याची व्रीथ 3 ठेवू तेव्हा तुम्हाला दिसते की याची जी व्रीथ आहे ते दोन्ही साईडनं अशी वाढलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही याची हाईट खालच्या ऑप्शनवर वाढवता तर ते अशा प्रकारे वाढते. तर समजा आपण आता इथे ब्रीथच वाढवली आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही समजा सेकंड रेक्टँगल आहे आणि जेव्हा हे ऑप्शन तुम्ही यामधला कोणतेही एक सिलेक्ट करता, समजा मी इथे क्लिक केलं या पॉईंटवरती, इथे व्हाईट पॉईंट झाला आणि त्यानंतर जेव्हा मी याची जे व्रीथ आहे ते वाढवतो, याची 3 करतो, तर तुम्हाला यामध्ये एक मेजर डिफरन्स दिसला असेल. जेव्हा मी यामध्ये वाढवलं होतं तेव्हाही या साईडनं आणि या साईडनं दोन्ही साईडनं याची साईज वाढली होती. आणि जेव्हा यामध्ये मी साईज या ऑप्शनवरती क्लिक केलं, हा इथे ओरिजिन पॉईंट दिला, याचा रेफरन्स पॉईंट दिला, तेव्हा हा पॉईंट कॉन्स्टंट राहिला ही साईड आणि इकडे त्याची ब्रीथ वाढली. आणि तसंच काय केलं मी, कंट्रोल झेड करतो आणि ह्याला इकडल्या गाईडलाईन्सवरती आणतो आणि जो रेफरन्स पॉईंट आहे आपण इकडल्या साईडने सेट करू, इथे सेट केला. आणि त्यानंतर काय करतो मी, याची ब्रीथ 4 करतो. तर हा इकडला जर जो रेफरन्स पॉईंट आपण सेट केला तो कॉन्स्टंट राहणार आणि जी इकडली साईड आहे ती वाढणार. तसंच हाईटसाठी आपण इथे समजा हा रेफरन्स पॉईंट दिला, मी कंट्रोल झेड करतो याला परत आणि त्यानंतर काय करतो, याला इथे आणतो थोडा आणि अशी एक गाईडलाईन घेतो. आणि त्यानंतर हा रेफरन्स पॉईंट आहे हा वरती आपण सेट करू. वरती सेट केल्यानंतर आपण इथे जे आहे इथून आपण हाईट कमी जास्त करू शकतो. तर इथे मी जी हाईट आहे तिथे 3 ठेवली. तर इथे जो आपण रेफरन्स पॉईंट इथे दिलेला आहे तो इथे कॉन्स्टंट राहणार, म्हणजे यावरती कॉन्स्टंट राहणार आणि खालची साईड वाढेल. तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल आणि याच्या रिलेटेड काही आपण आणखी पण युजेस पाहू. तर याला मी जे रुलर्स आहेत, गाईडलाईन्स आहेत, ते आपल्याला इथून हाईड करू. आणि त्यानंतर काय करायचं, तुम्हाला विंडोवर जायचं आहे आणि विंडोवर गेल्यानंतर डॉकर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून ट्रान्सफॉर्म ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा अल्टर प्लस F7 प्रेस करून पण तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं डॉकर ओपन होईल. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथे रेक्टेंगल घ्यायचं आहे. आपण काय करू, अशा प्रकारचं रेक्टेंगल घेऊ, ड्रॉ करू आणि याला डबल एक वेळा टॅप करून असं रोटेट करू. आता मी असं रोटेट केलं. तर रोटेट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जे ऑप्शन मी हे दिसत आहे ऑब्जेक्ट ओरिजिन इथे आहे आणि इथे आहे, त्याचं तुम्हाला इथे यूज सांगतो मी काय आहे तो. तर अगोदर हे जे आहे रेफरन्स पॉईंट इथे सेट करायचा मिडलमध्ये आणि इकडे काय करायचं, अगोदर हा रेफरन्स पॉईंट असा कुठेतरी एक देऊन द्यायचा आहे. या साईडला तुम्ही रेफरन्स पॉईंट दिला आणि हे रोटेट ऑप्शनवरती क्लिक करायचं. रोटेट ऑप्शनवरती क्लिक केला, अगोदर रोटेटिव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं, त्यानंतर इथे एक अँगल देऊन द्यायचा. जसा मी इथे 45चा अँगल दिला आणि त्यानंतर इथे जे रेफरन्स पॉईंट आहे तो आपण इथे सेट केला आणि काय केलं, याची जी कॉपीज आहे त्या आपण अशा प्रकारे 7 दिला आणि अप्लाय केला. तुम्हाला यामध्ये चेंजेस दिसेल. पण यामध्ये रेफरन्स पॉईंट आला नाही आहे प्रॉपर, तर आपण काय करू, असं करू आणि हा रेफरन्स पॉईंट इथे दिला आणि इथे अप्लाय केला. तर अशा प्रकारे इथे एक डिझाईन तयार होईल. त्याचबरोबर तुम्हाला मी इलिप्स टूल घेऊन डिझाईन तयार करून दाखवतो. इथून आपण इलिप्स टूल नाही घेऊ, आपण इथून आपण यूज केलेला 3 पॉईंट टूल घेऊ, जो आपण मागच्या क्लासमध्ये यूज केला आणि अशा प्रकारे एक डिझाईन तयार करू. आता डिझाईन तयार केली, यामध्ये मी कलर फिल केला, एक दुसरा कलर फिल केला आणि त्यानंतर हे ऑप्शनवरती क्लिक केलं आणि अँगल आहे याचा 45 दिला आणि रेफरन्स पॉईंट आहे इथे मी सेंटर हा दिला, याचा वरचा टॉप मिडल. आणि त्यानंतर याचे कॉपीज आपण 7 किंवा 8 जेवढे वाटेल तुम्ही देऊ शकता आणि ओके केला. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण वेगवेगळे डिझाईन्स तयार करू शकतो या ऑप्शनमुळे, ऑब्जेक्ट ओरिजिनमुळे. त्यानंतरचं ऑप्शन आहे, अगोदर मी काय करतो, रेक्टँगल सिलेक्ट करतो आणि अशा प्रकारे रेक्टँगल काढतो आणि कलर फिल करतो.
त्यानंतर ऑप्शन दिसते आपल्याला ही जी आहे आपल्या कॅनव्हाचं पोझिशन, जिथे आपला ऑब्जेक्ट आहे त्याचं पोझिशन दाखवते. समजा इथे 4 आहे, त्याच्या जागी जर 5 केलं मी, तर हे एक्स ॲक्सिसमध्ये आपला जो या पेजवरती आहे तो किती इंचेस वरती आहे ते आपल्याला इथे आपल्या पेजवरती पोझिशन दाखवते. तर आपल्याला याला काही चेंजेस करायचे नाही. जसं आपण याला मूव्ह करू तशा प्रकारे त्याची जी व्हॅल्यू आहे ती चेंज होईल. त्यानंतरचं हे तर तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारे आपण याची इथे जर 3 केली तर मी याची ब्रीथ वाढते आणि इथे जर 2 केली किंवा 4 केली तर अशी हाईट वाढते. आणि त्यानंतर ऑप्शन दिसते तुम्हाला पर्सेंटेज. आता हे स्केल फॅक्टर आहे. तर ह्याचा वापर कसा होतो, जेव्हा आता याला मी डिलीट करू आणि परत रेक्टँगल टूल सिलेक्ट केला आणि अशा प्रकारे एक रेक्टँगल ड्रॉ केला. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल की जे आपण रेक्टँगल ड्रॉ केला त्याची साईड आपण 100% घेतली. म्हणजे मला एवढा साईजचे रेक्टँगल पाहिजे, म्हणजे त्याची जी साईज आहे ती 100 आहे आणि ती जे ऑप्शन आहे ते आपण अनलॉक केला आहे. आणि जेव्हा आपण हे ऑप्शन लॉक करू तेव्हा जी व्हॅल्यू आहे ती 100 राहील. म्हणजे ज्याची आपण याला किती कमी जास्त करू तेव्हाची साईज तेवढीच राहील. 75 हे राहील आणि 75 हेच राहील. कमी करा जास्त करा. आणि जेव्हा आपण याला अनलॉक करू आणि अनलॉक केल्यानंतर जर मला याची जी वरची साईज आहे ती अशा प्रकारे इथून वाढवायची आहे, तर मी ते 75 दिली. तर याची अशा प्रकारे विड्थ वाढेल आणि जे हाईट आहे ते तशीच राहील. म्हणजे आपल्याला एक कॉन्स्टंट रेशिओ मिळणार नाही. आणि जर हे आपण लॉक केलं आणि परत असा रेक्टँगल ड्रॉ केला, जर तुम्ही याची साईज आता 100% आहे, जर अशी केली तर ते कमी होईल. जर तुम्ही इथे 60च्या जागी परत 70 दिली तर ते खाली ज्याची ब्रीथ आहे ते पण हाईट आहे ते पण 70 आहे. तर असा वापर होतो स्केल फॅक्टरचा. आणि त्यानंतर आता आहे अँगल ऑफ रोटेशन. अँगल ऑफ रोटेशन एक सिम्पल आहे. बस जर तुम्ही आता हा इथे आपण रेक्टँगल काढला आहे आणि रेक्टँगलमध्ये आपण कलर फिल करू आणि कलर फिल केल्यानंतर आता जी आपली आता यावरती एक वेळा टाईप केल्यानंतर आपण इथून रोटेट करू शकतो याला. जर तुम्ही कंट्रोल आता याला फ्रीली आपण असा रोटेट करू शकतो कोणत्या अँगलमध्ये. आणि जर तुम्ही कंट्रोल प्रेस केला तर प्रत्येक 15 डिग्रीने हा असा रोटेट होईल. आणि हे तुम्हाला दिसतेच इथे की 15 डिग्रीने रोटेट झाला. किंवा याला मी अँटी क्लॉकवाईज असा 15 डिग्रीने रोटेट करतो. तर तुम्हाला दिसते इथे की 15 डिग्रीने रोटेट झालेला आहे. किंवा तुम्ही इथे मॅन्युअली व्हॅल्यू देऊन पण रोटेट करू शकता. तर अशा प्रकारे तो रोटेट होईल. त्यानंतरचा ऑप्शन आहे, परत आपण रेक्टँगल ड्रॉ करू आणि त्यानंतर ऑप्शन दिसते आपल्याला मिरर हॉरिझॉन्टली आणि मिरर व्हर्टिकली. तर याचं आपण एक फनी डेमो म्हणून तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. तर मी काय करतो आहे ते इथे इलिप्स टूल सिलेक्ट करतो आणि कंट्रोल प्रेस करून असा एक इलिप्स परफेक्ट ड्रॉ करतो आणि यामध्ये आणखी पण काही असा इलिप्स ड्रॉ करतो. आणि हे कशासाठी करू राहिलो, फक्त एक सिम्पल तुम्हाला अंडरस्टँडिंग की हा जे ऑप्शन आहे दोन्ही कसे यूज करायचे. तर याला काय करतो मी अशा प्रकारे ड्रॅग करून कंट्रोल डी करून डुप्लिकेट केला आणि त्यानंतर एक आपण इथे माणूस काढला. समजून घ्या की आपण इथे माणूस काढला आणि याचे पाय पण काढून घेऊ. आता इथे लक्षपूर्वक ध्यान द्या की जेव्हा हा माझ्या इकडे पाहत आहे म्हणजेच याची जी लेफ्ट हँड आहे तो कुठे असेल, इकडे असेल, या साईडनं असेल, बरोबर. आणि जो राईट आहे हँड तो कोणत्या साईडनं असेल, या साईडनं असेल. कंट्रोल करून आर, या साईडनं असेल. आणि समजा आता मी याला काय करतो अशा प्रकारे ड्रॅग करून कंट्रोल जी करून ग्रुप करतो आणि याचाच कंट्रोल डी करून डुप्लिकेट करतो. आणि त्यानंतर काय करायचं, आता हा ओरिजिनल आहे आणि यावरती आपण चेंजेस करू. जेव्हा यावरती मी मिरर हॉरिझॉन्टली हा ऑप्शन क्लिक करतो तेव्हा तुम्हाला यामध्ये चेंजेस झालेले दिसते की हा मिरर हॉरिझॉन्टली फ्लिप झाला आहे. म्हणजे एक जी लेफ्ट साईड आहे ती राईटकडे आलेली आहे आणि राईट साईड आहे ती लेफ्टकडे आलेली आहे. तर अशा प्रकारे या ऑप्शनचा यूज होतो. म्हणजे फक्त ही जी आहे ही डायरेक्शन होते, म्हणजे लेफ्ट राईटला जातो आणि राईट लेफ्टला जातो. अशाच प्रकारे आपण हा टूल इमेजवरती पण वापरू शकतो. आणि त्याचबरोबर कंट्रोल झेड करतो आणि त्यानंतर आहे मिरर व्हर्टिकली या ऑप्शनवरती जर क्लिक केलं तर हा उलटा होणार, सरळ. अशा प्रकारे ही मी तुमच्यासाठी अशा प्रकारे ड्रॉ केलं की तुमच्या एकाच याच्यात लक्षात येऊन जाईल.
त्यानंतर परत मी असा रेक्टँगल ड्रॉ केला आणि त्यानंतर हे दिसतात आपल्याला एक इम्पॉर्टंट ऑप्शन्स. तर सर्वात अगोदर आहे राऊंड कॉर्नर. तर यावरती मी क्लिक करतो आणि त्यानंतर आपल्याला यावरती तुम्हाला काहीच चेंजेस झालेले दिसते नाही. त्याकरिता तुम्हाला शेप टूलवरती क्लिक करावं लागेल. तर अशा प्रकारे नोट दिसतील. आता काय करायचं आहे आपल्याला, या नोटवरती यायचं आहे आणि अशा प्रकारे ड्रॅग करायचं आहे. तर तुम्हाला दिसतील जे कॉर्नर आहे ते राऊंडेड झालेले दिसतील. आणि त्याच प्रकारे आपण याला जर परत ज्या पोझिशनमध्ये आहे त्या पोझिशनमध्ये आपण आणू शकतो. आणि जर तुम्हाला स्पेसिफिक कॉर्नर राऊंड करायचा असला तर कंट्रोल प्रेस करायचं आणि अशा प्रकारे एक स्पेसिफिक आपल्याला कॉर्नर राऊंडेड करता येतो. तसाच जर मी कंट्रोल प्रेस केला, हा करायचा आहे मला, तर मी कंट्रोल प्रेस करेल, अशा प्रकारे आपल्याला करता येतो. आणि त्याचबरोबर शिफ्ट प्रेस करायचा, शिफ्ट आणि हा कॉर्नर आणि शिफ्ट प्रेस करायचा आणि हा कॉर्नर, म्हणजे हे दोन व्हाईट होतील. आता आपल्याला करायचं हा आणि हा कॉर्नर आपल्याला राऊंड करायचा आहे. तर बस हे आपण शिफ्ट प्रेस करून जे यावरती केलं ना, तर हे व्हाईट झाले. तर काय करायचं, आता कोणतीच की प्रेस करायची नाही आणि अशा प्रकारे हे दोन कॉर्नर राऊंड होतील आणि एक आपला इथे शेप तयार होईल. तर अशा प्रकारे राऊंड कॉर्नरचा यूज होतो या ऑप्शनचा. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे, मी कंट्रोल झेड करून याला अंडर करतो. त्यानंतर आहे स्कॅल्प्ड कॉर्नर. तर या ऑप्शनचा यूज असा होतो, तर हा काय होता की याला आपण राऊंड केलं होतं आणि या ऑप्शनचा यूज करून आपण अशा प्रकारे याला आतमध्ये फ्रॉम द सेंटर पॉईंट, याचा जो सेंटर पॉईंट आहे तो हा आहे. या सेंटर पॉईंटपासून आपल्याला अशा प्रकारे आपण याला आतमध्ये आणून अशा प्रकारे याला स्क्लॅप हा वर्ड आहे तो येतही नाही मला बरोबर, तुम्ही समजू शकता. त्यानंतर अशा प्रकारे आपण करू शकतो. त्याचबरोबर याला परत त्या साईजमध्ये अशा पोझिशनमध्ये आपण आणू शकतो. आणि याचमध्ये तसं जर आपल्याला कंट्रोल झेड करतो आणि यामध्ये तसं जर तुम्ही इथे शिफ्ट प्रेस केलं याला आणि याला, तर आपण हे दोन जे आहेत विदाउट कोणती क्लिक प्रेस करता अशा प्रकारे डिझाईन्स इथे तयार करू शकतो. त्यानंतरचा ऑप्शन आहे इथे चाम्फर्ड कॉर्नर. आता चाम्फर्ड कॉर्नरचा वापर हा जे आहे ते आपल्याला कॉर्नर फ्लॅट करण्यासाठी होतो. अशा प्रकारे आपण एक कॉर्नर फ्लॅट करू शकतो जसे तुम्हाला लागतील तशी. आणि त्यानंतर शिफ्ट प्रेस केलं आणि यावरती शिफ्ट प्रेस केलं तर अशा प्रकारे आपण बाकीचे दोन हे करू शकतो. आणि स्पेसिफिक जर एकच करायचा असला तर कंट्रोल प्रेस करायचं आणि अशा प्रकारे आपण त्याला फ्लॅट करू शकतो. आता त्यानंतर जे काही आपल्याला ऑप्शन दिसतील, हे जिथे आपण डायरेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे राऊंडेड करू शकतो आणि इथे आपण व्हॅल्यू देऊन करू शकतो. आता हे लॉक आहे. या लॉकचा अर्थ तुम्हाला मी इथे सांगितला की जेव्हा हे लॉक राहते तेव्हा आपण जी व्हॅल्यू देऊ तीच व्हॅल्यू इथे राहणार, म्हणजे त्याची हाईट आणि ब्रीथ ते दोन्ही सेम राहणार. जेव्हा इथे मी काय करतो याला 1 इथे इंचेसमध्ये जर याला राऊंड कॉर्नर ऑप्शन दिला तर हे तुम्हाला जास्त असं फुल राऊंड झालेली दिसते. आपण काय करू, याची थोडी व्हॅल्यू कमी करू, 0.3 करू. तेव्हा चारही पोझिशन म्हणजे चारही साईडने आपल्याला जे आहे ते कॉर्नर राऊंड झालेले दिसतील. मी या ऑप्शनवरती क्लिक केला आहे म्हणून ते झाले. किंवा जर आपण आता काय केलं, या ऑप्शनवरती क्लिक केलं आणि इथे 0.3ची व्हॅल्यू दिली, तर अशा प्रकारे ह्या ऑप्शनचा यूज करून आपण चारही कॉर्नर अशा प्रकारे आपण राऊंड करू शकतो. आणि त्यानंतर जे आपण हे ऑप्शन आहे याला अनलॉक केलं, म्हणजे लॉक होतं ते अनलॉक केलं. आणि जर तुम्हाला स्पेसिफिक करायचं असेल तर आपण इथे 0.3 जे तुम्हाला व्हॅल्यू द्यायची ते मी देऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला स्पेसिफिक जे आहे ते ऑप्शन देऊन आपण करू शकतो. आणि त्यानंतर ऑप्शन दिसतं आपल्याला इथे रिलेटिव्ह कॉर्नर स्केलिंग. आता रिलेटिव्ह कॉर्नर स्केलिंगचा वापर कसा होतो ते पाहू. आता काय करतो मी इथे जो रेक्टँगल आपण ड्रॉ केला आहे तो अशा प्रकारे इथे आणून आणि कंट्रोल डी करून डुप्लिकेट करू. डुप्लिकेट केल्यानंतर आता काय करतो, जो ऑप्शन ॲक्टिव्ह आहे आता मी त्याला लॉक करून घेतो अगोदर. याला जे ॲक्टिव्ह आहे ते अनॲक्टिव्ह करतो आणि त्यानंतर काय करतो, याला मी थोडंसं इथून शिफ्टवरती क्लिक करतो आणि असा राऊंड करतो. आता राऊंड केल्यानंतर जे ऑप्शन आहे इथे ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्ह केल्यानंतर जेव्हा मी याची साईज अशी रिसाईज करेन म्हणजे कमी करेन, तर तुम्हाला इथे डिफरन्स दिसला असेल की जेव्हा आपण याची साईज लहान करतो त्याचबरोबर याची जी राऊंडेड आहेत साईज आहे ती कमी होते. म्हणजे आता कंट्रोल झेड केला तर हे 216 होते आणि कंट्रोल शिफ्ट झेड केला त्याची जी
रेडियस आहे ती कमी झालेली आहे. आणि जेव्हा हे ऑप्शन आपण अनॲक्टिव्ह करतो म्हणजे सिलेक्ट करत नाही, आणि तेव्हा आणि अगोदर याला आपण काय करू, राऊंडेड करू. अशा प्रकारे राऊंडेड केलं आणि त्यानंतर इथून पिक टूल सिलेक्ट केला आणि जेव्हा हे ऑप्शन अनॲक्टिव्ह आहे तेव्हा आपण जर असे प्रकारे याला जर साईज जर लहान केली तर तुम्ही बघू शकता यामध्ये काहीच चेंज झालेला आहे. जी कॉर्नरची रेडियस आहे ते कॉन्स्टंट तेच राहील. तर ही 326 होती आणि मी याला अशा प्रकारे लहान केलं तरी याची व्हॅल्यू 326च आहे. त्यानंतरचा ऑप्शन आहे इथे आउटलाईन ब्रीथ. हे तर तुम्हाला माहितीच आहे. अशा प्रकारे आपण आउटलाईनची ब्रीथ ओढू शकतो. कलर पॅलेटवरती जाऊन माऊसला राईट क्लिक करून आपण याची जे आउटलाईनची कलर आहे ते फिल करू शकतो. त्यानंतर यामध्ये जर कलर फिल करायचा असेल तर माऊसला लेफ्ट क्लिक करून आपण असा कलर फिल करू शकतो. आणि त्यानंतर लाईन स्टाईल, यामध्ये आपण वेगवेगळ्या लाईन स्टाईल देऊ शकतो. आणि त्यानंतरचा ऑप्शन दिसते आपल्याला रॅप टेक्स्ट. तर एक इम्पॉर्टंट ऑप्शन आहे. याचा वापर आपल्याला बुकलेट वगैरे बुक डिझाईन करण्यासाठी होतो. हा ऑप्शन आपण डिटेलमध्ये एका क्लासमध्ये पाहू. तर त्यानंतर ऑप्शन दिसते आपल्याला ऑर्डर. आता ऑर्डरचं काय आहे, एक इम्पॉर्टंट आहे. तर आपण काय करू, याला कंट्रोल यामध्ये एक कलर फिल करू. कलर फिल केल्यानंतर कंट्रोल डी करू. कंट्रोल डी केल्यानंतर यामध्ये आपण दुसरा कलर फिल करू. तर आता हे काय करा, एकावर एक आहे. आता मला काय करायचं आहे, जो मागचा ऑब्जेक्ट आहे म्हणजे मागचा रेक्टँगल आहे, मला या ब्लूच्या वर आणायचा आहे, या कलरच्या वर आणायचा आहे. तर याची शॉर्टकट की आहे, किंवा शॉर्टकट की प्रेस करून पण करू शकता किंवा मॅन्युअली ऑप्शनवरून पण करू शकता. तर आम्हाला वर आणायचं आहे. तर मी काय करेल, हे पहिलं ऑप्शन दिसेल तुम्हाला, टू फ्रंट ऑफ द लेअर, यावरती क्लिक केलं ते फ्रंट येईल. आणि जर या ऑप्शनवरती क्लिक केलं तर ते बॅक जाईल. आणि याची शॉर्टकट की सिम्पलमध्ये काय करायचं, कंट्रोल प्लस होम हे बटन दाबायचं. तेव्हा ते, आता मी काय करतो, कंट्रोल प्लस याला पहिले अगोदर बॅक जाडतो आणि त्यानंतर काय करतो, एक मिनिट हा, याला काय करतो, कंट्रोल अगोदर वर आणतो. त्यानंतर मला हे रेड कलरचे वर आणायचं आहे. तर जर तुम्ही अगोदर काय करावं लागेल, तुमचं जे नम लॉक आहे त्या ऑप्शनला आपल्याला नम अनलॉक करावं लागेल. नम अनलॉक केल्यानंतर कंट्रोल प्लस होम केला तर ते वर येईल आणि कंट्रोल प्लस एंड केला तर ते खाली येईल. त्याच प्रकारे नम अनलॉक असायला पाहिजे तुमचं, हे लॉक आणि अनलॉक. आणि त्यानंतर शिफ्ट प्लस पी जी अप केलं तर ते वर येईल आणि पी जी डाऊन केलं तर ते खालीच येईल. ते बॅकग्राऊंड आहे त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही आहे. तर अशा प्रकारे आपण या ऑप्शनचा यूज करू शकतो आणि ऑर्डरमध्ये आणू शकतो. आणि त्यानंतर ऑप्शन दिसते आपल्याला कन्वर्ट टू कर्व. आता कन्वर्ट टू कर्व यावरती ऑप्शनवरती कर्व क्लिक केला तर ते हे तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो कन्वर्ट टू कर्वमध्ये होतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला मॅन्युअली करायचं असेल तरी ते याला सिलेक्ट करून ठेवायचं, ऑब्जेक्टवरती जायचं आणि कन्वर्ट टू कर्व ऑप्शनवरती क्लिक करून याला करू शकतो. त्यानंतर आपल्याला यामध्ये तुम्हाला काही चेंजेस झालेले दिसतील, त्याकरिता आपल्याला शेप टूलच हा एक इम्पॉर्टंट आहे यासाठी. तर शेप टूल सिलेक्ट केला तेव्हाच तुम्ही याचे जे कॉर्नर आहे राऊंडेड करू शकता, वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करू शकता. तर यानंतर तुम्हाला दिसते, आता मी कंट्रोल जेट करतो तर अगोदर हा ओरिजिनल शेप, आणि जेव्हा मी याला कन्वर्ट टू कर्व करतो तर आपल्याला असे व्हाईट कलरचे ते डॉट दिसतील म्हणजे नोट आलेले दिसतील. आणि याला आपण अशा प्रकारे वेगवेगळे जे नोट्स आहेत आपण अशा प्रकारे याला कर्व करू शकतो. तर यावरती पण आपल्याला डिटेलमध्ये एक व्हिडिओ आणायचा आहे, कारण यामध्ये भरपूर काही ऑप्शन आहे. जर या व्हिडिओमध्ये सांगितलं तर हा व्हिडिओची लेंथ खूप लांब होईल. तर आय होप ही प्रॉपर्टी टूलमधील जर तुम्हाला सर्व ऑप्शन समजले असतील. यानंतरचं आहे 3 पॉईंट रेक्टँगल टूल. तर हा सिम्पल आहे, यामध्ये काही जास्त पाहायचं नाही आपल्याला. तर याचा फ्लायवुड ओपन केल्यानंतर आपल्याला 3 पॉईंट रेक्टँगल टूल मिळते. आणि हे आपल्याला याचा वापर करून आपल्याला फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंटपर्यंत आपल्याला एक रेक्टँगल ड्रॉ करता येतो. तो कसा, समजा मी ते एक क्लिक केला आणि इथे इथे एंड पॉईंट आहे, समजा इथे मी याला सोडून दिला तर त्याचा एंडिंग पॉईंट होऊन जाईल अशा प्रकारे. किंवा मी इथे स्टार्टिंग पॉईंट दिला, अशा प्रकारे ड्रॅग करत इथे आणला, एंड पॉईंट झाला. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या अँगलने आले रेक्टँगल किंवा स्क्वेअर ड्रॉ करू शकतो. आणि बस एवढाच याचा यूज आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि यातला इम्पॉर्टंट टूल म्हणजे आपला रेक्टँगल टूल. रेक्टँगल टूल जर तुम्ही प्रॉपर शिकले तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स तयार करू शकता. आणि यावरची पूर्ण प्रॅक्टिस मीच करून देणार आहे तुम्हाला, म्हणून तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण याचाच वापर करून आपण वेगवेगळे बॅनर पोस्टर डिझाईन करू.
तर तुम्हाला समजलं असेल अशी मला आशा आहे. आणि जर काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.